हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये खूप स्पेशल असं आहे, म्हणजे माझे आजोबा फर्स्ट टाईम जसं घर बांधलं तसं पहिल्यांदा घरी आले आहेत. आणि सकाळ म्हणजे दुपारपासून वाट बघत होते, पण 4 वाजता आले. आरू पण शाळेतून आलेली तेव्हा. मग त्यामुळे डिरेक्टली व्लॉगला सुरुवात केली, इंट्रो वगैरे काही केला नाही. तर हे माझे आजोबा आहेत. आम्ही माझ्या आजोबांना भाऊ म्हणतो. तर पप्पांनी गहू घेऊन ठेवलेले आणि मामाच्या शेतातली ज्वारी, त्यानंतर तांदूळ, चिंचा वगैरे सगळं घेऊन आलेले. तर त्यांना अगोदर पाणी वगैरे दिलं आणि जेवण बनवायचं होतं, पण त्यांना लगेच जायचं होतं रिटर्न. त्यामुळे फटाफट नाश्ता बनवायला घेतलं. मी विचारलं होतं भाऊंना पोहे जास्त आवडत नाहीत, त्यामुळे ते म्हणले की उपमा बनव. तर मग इकडे मी आता उपीटच बनवते. रवा जो आहे तो कढईमध्ये चांगलं तेल टाकून छान असा परतून घेतला. त्याच कढईमध्ये कांदा, त्यानंतर कोथिंबीर, जिरे, मोहरी, त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले. आणि कांदा तेलामध्ये चांगला परततोय तोपर्यंत मी या इकडे शेंगदाणे भाजून घेतले. आता भाऊला घर बघायचं होतं, त्यांना गुडघे दुखतात, त्यामुळे ते सावकाश जात होते. इकडे उकळी पण आलेली उपमा बनवण्यासाठी. तर उकळी आल्यानंतरच मी आता त्याच्यामध्ये रवा टाकून घेतला. उपीट जे आहे ते छान मस्तपैकी शिजवून झालं. आता सर्वांना मी गरमागरम उपीट देते आणि यानंतरच मग मी चहा वगैरे बनवणार आहे. अगोदर नाश्ता करतील आणि लगेच मग नाश्ता झाल्याबरोबर चहा, कारण साधारणतः ते जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास थांबले असतील. स्वयंपाकाचं म्हटलं तर ते नको म्हटले, मग त्यामुळेच इकडे नाश्त्याला बनवलं. इकडे दादा, ध्रुव, आरू पण नाश्ता करत होती. आणि भाऊला गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे ते पाय लांबून बसतात, कारण त्यांना खूप त्रास होतो पाय आखडून मांडी वगैरे घातल्यानंतर, त्यामुळे. आणि या इथे बघा चहा बनवून रेडी होता. तर सर्वांसाठी चहा केलेला, म्हणजे आजोबा म्हणजे आमचे भाऊ आणि त्यानंतर बाकीची 2 माणसं होती ते आणि यांच्यासाठी. आता त्या सर्वांना चहा वगैरे देईन. तर जसं घर बांधलं तसं फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच भाऊ घरी आलेले. ज्वारीची आहे का? बरोबर त्यांना माहिती आहे. बरोबर कोणती पोरं? चिंचा खायच्यात का? काढून नीट खावं लागते. आंबट लागते बरं पिलू. तिला पण दे. आजीना दिलेत माझ्या. अजून जास्त नाही. घे परत. तुम्हाला केवढे? माझ्या पणजी रे पणजी. ओके, तांदूळ त्याच्यामध्ये गहू आहेत. हे 4 ठिक्की आहे ना, ज्वारी वाटते. गळायला लागले कुठून तर गहू का नाही? आहे की नाही? कसलं टिप्स आहे ते? कशाचं? ह्याचं ते हे करून आणलेत का, अशा चिपकलेत सगळ्या, अशा फोडलेल्या आहेत की चिंचा त्याच्यामध्ये. का खायच्या? अरे देते, ठेवून देते मी चिंचा. घ्यायच्यात का आणखीन? लय खाऊ नका, खोकला लागेल बरं का चिंचा खाऊन. खाली का रे तू? तोंड तर बघ कसं केलंय, तरी खायले. ध्रुवा
चिंचुके नंतर काढून देते मी, थांब राहू देते, भरून ठेवू दे. नंतर खाऊ असं भाजून खायचं असतंय. चला आता ध्रुवला आणि अरूला कपडे आणायचे. आणि ध्रुवचा वाढदिवस आहे उद्या, त्यामुळे त्याच्यासाठी कपडे घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, कारण पाडवा पण आहे आणि वाढदिवस पण. तर पप्पा म्हटले की छान असा ड्रेस घे ध्रुवसाठी, आरूसाठी. आरूचा मेमध्ये असतो, तर ती म्हणाली की मला तेव्हा ड्रेस घ्यायचा आहे, त्यामुळे अगोदर ध्रुवला ड्रेस सिलेक्ट करतोय आम्ही. काय होते त्याला पॅन्ट घालून जाते. फिट व्हायला बघा. नाही फिट होत नाही, होत आहे. ठीक आहे, जाईल ना. 5 घे 5. राहू दे 2 मिनिटं. इकडे सेल नाही का? सेल पेट आहे. अरे लग्नासाठी असते रे तुझं. राहू दे. अरे हे नुसतं बघायचं आपल्याला, घ्यायचं नाही. इकडे बघ. हस जरा, हस. आणि बघा, आजचा असा छोटासा व्लॉग होता. कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.